प्रभाग क्रमांक 12 आणि ब मध्ये हा जो निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, आपण नागरिकांशी हितगुज करून जाणून घेऊ की येथील जे उमेदवार आहे याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे। हा भाऊ, आपण या प्रभागातील नागरिक आहात आणि मतदार बी आहात। आपण या भागातील जे दोन उमेदवार आहे, सविता कैलास मंजुळ त्याचप्रमाणे सनी अण्णा वाघ, तर हे उमेदवार इथले आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे उमेदवार योग्य आहे की आहे ना, योग्य आहे ना, येतील ना कशा प्रकारे लोकांचे सुखादुःखाला धावतात। तर कैलास मंजुळ चांगला आहे, कोरोनामध्ये त्यांनी चांगली मदत केली होती आणि सनी वाघ पण सुखादुःखाला पैशा पाण्याला टाइमवर मदत करतो, म्हणजे चांगला माणूस मदत करता। सुखादुःखाला आता समजा रात्री कोणाचं मौत जरी निघली, पाऊस पाणी असला अच्छा तरी तो त्यांनी लाकडाचं ह्याचं त्याचं नियोजन करतो। तो चांगला मुलगा आहे, चांगला मुलगा आहे। आणि यामागील जे त्या भागातील प्रतिनिधित्व करणारे जे होते तर त्यांच्याबद्दल म्हणजे काम करत नव्हते असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, काम तर करत नाही असं तर म्हणता येणार नाही। एवढी तर हलकट वागणूक आपण कोणाला देऊ शकत नाही। ती पण व्यक्ती चांगली आहे, तसं काही नाही। पण सनी वाघ आणि कैलास मंजुळ हे चांगले पोर आहे। अच्छा, निश्चितच म्हणजे ते या भागातील विकास करतील असं तुमचं आत्मविश्वास? हा करतील। काय सांगाल भाऊ याबद्दल? 100% करतील। कशावरून? कारण आता सगळे आम्ही इथंच राहतो, इथलेच नागरिक आहे। एखादा असा अनुभव सांगता येईल का सनी अण्णा वाघ आहे ते खरोखरच नागरिकांप्रती आस्था बाळगून काम करतात बा? एखादा असा अनुभव? सनी वाघ आहे कोणाचे काही होऊ, प्रत्येक जागी उभे राहणारे, प्रत्येक कोणालाही मदत करणारे, दुःख सुखाला उभा राहणारे कैलास मंजुळ, सनी वाघ हे दुःख सुख निवडून येणार। आणि गांधीनगरची जनता आहे ना सुज्ञ, त्यांना कळतं। आता ते काय पहिले सारखे 1995-96 इलेक्शन राहिलेले नाही, अशिक्षित लोक राहिले नाही। आमच्या वार्डामध्ये आम्ही पाहतो ना, बरेचसे पोर आहे ना ग्रॅज्युएशन कम्प्लीट 12वी पास आहे, त्यांना कळतं ना काय आहे काय नाही। आता कळलं म्हणजे एकंदरीत डिजिटल युगामध्ये नव तरुणांना जे आता शिक्षित प्रमाण जास्त वाढलेलं साक्षरतेचं, म्हणजे तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे का मुलं आता या योग्य प्रवाहात येऊन योग्य निर्णय घेतात असं मला वाटतंय। निश्चितच या प्रभागामधील नागरिकांशी आपण चर्चा केलेली आहे। बघूया आता काळच ठरवेल। सतर्क 24 तास न्यूज करता रहीम कपठाण, कोपरगाव। धन्यवाद। नमस्कार, सतर्क 24 तास न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण आज आलोय कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक 12 आणि ब या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडीचे अधिकृत उमेदवार मंजुळ सविता कैलास, त्याचप्रमाणे वाघ सनी रमेश या उमेदवारांप्रती या भागामध्ये युवकांचं जे संघटन आहे त्याबाबत युवकांमध्ये आवर्जून नाव घेतलं जातं ते म्हणजे वाघ सनी रमेश। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कैलास मंजुळ। आपण त्यांची हितगुज करूया, ह्या प्रभागातील त्यांचं हितगुज काय आहे किंवा नागरिकांप्रती किंवा नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या प्रचाराची फेरी पूर्ण केलेली आहे। नागरिकांना त्यांच्याबद्दल काय अपेक्षा आहे किंवा त्या वार्डाबद्दल काय करू शकतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सनी भाऊ, तुम्ही या प्रभागामध्ये खास करून युवकांचं संघटन तुमचं पाठबळ तुमच्या मागे आहे, नेहमी तुम्ही प्रत्येक याच्यात विधायक कार्यामध्ये पुढे असतात। आता ह्या वार्डामध्ये आपण प्रचार करतात, नागरिकांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? आम्ही ज्यावेळेस प्रभागामध्ये डोर टू डोर फेरी करत असताना आमच्या इथल्या ज्या महिला भगिनी, आमच्या माता भगिनी, त्यांनी आम्हाला प्रल्हाद मोरे घरचा जो रोड आहे त्या ठिकाणी आम्ही फेरी मारत असताना आम्हाला त्या ठिकाणी तेव्हा आमच्या बहिणींनी मातांनी प्रश्न केले, आम्ही जरा तुम्हाला निवडून दिलं तर आमच्या या जो रोड आहे हा होईल का? त्यांना म्हटलं तुम्ही असा प्रश्न आम्हाला का केला? तर ते म्हणे भाऊ, गेल्या 9 वर्षापासून आम्ही या रोडची वाट पाहत होतो, हा रोड काय झाला नाही। मग आम्ही त्यांना दोघांनी आश्वासित केलं का ताई, तुम्ही आम्हाला जरा निवडून दिलं, 2 कमळ 1 छत्री, आम्हाला जरा तुम्ही मतदान केलं आणि आम्हाला निवडून दिलं तर 100% आमचा नगराध्यक्ष बसल्यानंतर आम्ही ह्या रोडचं पहिलं काम करू। त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये पाण्याचे प्रश्न आहे का, फुल फोर्सने पाणी येत नाही, वेळेवर पाणी येत नाही। त्याचप्रमाणे आमच्या या भागामध्ये इंडरगेम हॉल आहे, इंडरगेम हॉलमधला अतिक्रमणाचा प्रश्न येतोय। त्या नागरिकांच्या म्हणजे कंटिन्यू त्यांच्या छाताडावर ते हेच राहतं, भाऊ आम्हाला इथून उठवत्या काय,
आम्हाला इथून काढत्या काय. तसंच आम्ही आता मुख्यमंत्री साहेबांची ज्यावेळेस सभा झाली त्या सभामध्ये विवेक भाई यांनी आमदारताईंनी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं का आमच्या इथं हा आमचा झोपडपट्टी एरिया आहे, महादेवनगर, खड्डा गल्ली, गोरवानगर या भागामध्ये आम्हाला सातबारे नाही. इथं आमच्या लोकांवर कधी टांगती तलवार लटकते राहते. आम्हाला असं वाटतं अतिक्रमण आलं का आमचं काय जातं का काय. एवढे जे गोरगरीब लोकांनी कष्ट करून जे घरं बांधलेली तर आम्ही विवेक भाई थ्रू, संधान साहेबां थ्रू, आमदारताईं थ्रू मुख्यमंत्र्यांना विनंती केली का आम्हाला तुम्ही हे जे आमचे अतिक्रमणधारक घर आहे हे आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी करून द्या आणि आम्हाला सातबारे द्या. तर त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला का तुम्ही जरा नगराध्यक्ष आमचा केला तर आम्ही हे सर्व कामं तुमचे पार पाडू. कैलास भाऊ, तुम्हाला पण आता ह्या महिला भगिनी भेटले किंवा तुम्ही मतदारापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, तर आतापर्यंत तुम्ही नागरिकांकडे गेलात, तुम्हाला जो प्रतिसाद कसा मिळत आहे? आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही पूर्ण भागात आम्ही पिंजून काढलेला. आमच्या प्रत्येक डोर टू डोर, मी असो, सनी अण्णा असो, आम्ही आत्तापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत 3 ते 4 वेळेस आम्ही पोहोचलो. व आमच्या घरच्या महिला, आता माझी पत्नीच उमेदवार आहे सविता कैलास मंजुळ, व सनी अण्णा यांची पत्नी, व अजून 2-3 आमच्या गल्लीतल्या महिला, आमच्या जवळच्या महिला हे कंटिन्यू डोर टू डोर जाते. त्यांचे कमीत कमी 6 ते 7 वेळेस गेले. त्यांची सर्वांची मागणी एकच आहे का आरोग्याविषयी, आणि जे कमी दाबाने पाणी येत आहे ते जास्त प्रमाणात पाणी यावे म्हणून सर्वांची ती तक्रार. आरोग्याविषयीची फवारणी नाही, डास वगैरे कंटिन्यू. आपल्या आजूबाजू सर्वात जास्त दवाखाने असन आपल्या 12 नंबर प्रभागात, तर ह्या गांधीनगरमध्ये सर्वात जास्त दवाखाने. का त्याचं कारणच आहे का आपल्या आरोग्याची एकदम ढिसाळ कारभार चालू आहे नगरपालिकेत. कोणालाही काही देणं घेणं नाही, काही नाही. रस्त्याची स्वच्छता नाही व्यवस्थित. कोण कधी येतं स्वच्छता करायला? काय तुम्ही प्रत्यक्षात पाहिल्यास जर कोणी आलं तर मी दाखवून देईन का कुठे किती कचरा, किती घाण पडलेले. तर त्या अंबिकानगर आपलं